या ग्रामीण स्त्रियांच्या दिवसाची सुरुवात म्हणजे पहाटेचा तारा पाहायचं, सडा सारवण करायचं, पूजा रांगोळी करायची, जात्यावर दळण दळायचं, दिवस उजाडला नाही तर शेताच्या बांधावर हजर, अशा प्रकारचे काबड कष्ट करून पै साठवून अगदी थोडंफार जे सोनं असेल ते आपल्या लेकरा बाळांच्या अंगावर घालायचं आणि त्यांना न्याहाळताना कृतकृत्य झाल्याची भावना मनामध्ये घोळवत राहायचं. अशीच सुंदर भावना या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होते. हातात मुंडी 1.25 तोळ्याची, राघोबाची म्ह्या बोट नाजूक साजनाची, हातातल्या मुंडी कशानं झिजल्या, बाळा म्ह्या राघोबानं राशी गव्हाच्या मोजल्या. ही जात्यावर ओवी गाणारी स्त्री अगदी सधन शेतकरी कुटुंबातील आहे. तिच्या घरी धान्यलक्ष्मीचं वरदानच एवढं आहे की अक्षरशः धान्य मोजता मोजता तिच्या लेकाच्या हातातील अंगठीसुद्धा झिजलेली आहे. एवढी तिच्यावरती धरणी मातेची कृपा आहे. या समृद्धतेचं वर्णन ती या ओवीतून करते. या 2 ओळीच्या ओव्यांमधून ती तिचं सकल ऐश्वर्य जणू काही वर्णन करताना आपल्याला दिसते आहे.